ग्रामपंचायत साकुरीच्या प्रांगणामध्ये हा ध्वजारोहणच्या सगळ्या उत्साहाच्या आणि आनंदाच्या वातावरणामध्ये आपण सर्वजण साजरी करीत आहोत। हा प्रजासत्ताक दिन खऱ्या अर्थानं 26 जानेवारी 1950 पासून आपलं संविधान जे आहे या संविधानाची अंमलबजावणी झाली आणि संपूर्ण जगामध्ये आपला भारत देश प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला आणि तेव्हापासून हा प्रजासत्ताक दिन आपल्या देशामध्ये आणि विदेशामध्ये सुद्धा जिथे जिथे आपले हिंदुस्थानी आपल्या देशाचे नागरिक असतात त्या त्या देशांमध्ये हा सोहळा उत्साहाने साजरा करण्यात येतो। सर्वप्रथम ग्रामपंचायत साकुरीच्या व्यवस्थापनाच्या माध्यमातून आपण सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत करतो आणि या 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या आपणाला शुभेच्छा देतो। आजच्या या कार्यक्रमासाठी आपल्या साकुरी ग्रामपंचायतीचे प्रथम नागरिक आदरणीय सरपंच, आदरणीय उपसरपंच, त्यांचे सर्व सन्माननीय सदस्य, त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायतीचे सर्व कर्मचारी वर्ग, विविध कार्यकारी सोसायटीचे आदरणीय चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक मंडळ, सोसायटीचे सचिव, त्यांचे सर्व कर्मचारी, त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालय साकुरीचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, त्यांचे सर्व शिक्षक वृंद, साकुरी गावाचं ग्रामदैवत विरोबा महाराज संस्थानचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, कर्मचारी, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, त्यांच्या मदतनीस, त्याचप्रमाणे गावातील तलाठी, पोलीस पाटील, त्याचप्रमाणे पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, अधिकारी, टपाल सेवेचे कर्मचारी, विविध सामाजिक संघटनांमध्ये राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले सर्व पदाधिकारी, गावातील सर्व आजी माजी पदाधिकारी, त्याचप्रमाणे गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी मित्र आणि भारताचं नागरिक म्हणून ज्यांना त्यांच्या खांद्यावर जबाबदारी येणार आहे असे सगळे युवा, आमच्या दोघही विद्यालयांचे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, त्यांचे सर्व सदस्य, विद्यार्थी मित्र आणि देशप्रेमी बंधू आणि भगिनी, आपणा सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो। ज्यांच्यामुळे आपला देश स्वतंत्र झाला, ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं आणि ही बलिदानाची परंपरा आजही सुरू आहे आणि असेच आपले शहीद जवान जे देशाच्या सेवेत असताना त्यांना वीरमरण आलं। सर्वप्रथम मी विनंती करतो की श्री दशरथ अण्णा धोंडगे आपल्या साकुरी गावचे ज्येष्ठ नागरिक यांना विनंती आहे की या शहीद जवान सचिन मोरे यांच्या प्रतिमेचं पूजन त्यांच्या शुभ हस्ते करावं अशी आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो। जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले, सोडिले सर्व घरदार, सोडिला सुखी संसार, ज्योती समजीवन जगले ते अमर हुतात्मे झाले। देशाचं देशप्रेम उराशी बाळगून आपले जवान अहोरात्र आपल्या देशाची सेवा करतात आणि आपल्या प्राणांचं बलिदान देतात। अशा या शहीद जवान
या भूमीमधला एक सचिन मोरे यांचं आपल्या देशासाठी बलिदान न विसरता येण्यासारखं आहे आणि म्हणून त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रतिमेचं पूजन हे होतंय. यानंतर आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं ध्वज पूजन आपल्या साकोरी गावचे प्रतिष्ठित नागरिक आदरणीय गोरख आबा ठुपके यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. यांनी आजच्या ध्वजारोहणाबद्दलची सूचना आणि या सूचनेला मी आपणा सर्वांचा तर्फे अनुमोदन करतो.